तुम्हाला पण असंच वाटत आहे का, की सध्या तुमच्या अवतीभवती सगळं काही बदलत चाललेलं आहे? अचानक गोंधळ सुरू झालेला आहे आणि जिथे आत्तापर्यंत सगळं तुमच्या मुठीत होतं, सगळं तुमच्या नियंत्रणामध्ये होतं, तिथेच आत्ता गोंधळ उडाल्यासारखं वाटत आहे का? तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हा फक्त योगायोग नाही आहे, तर हा आहे संकेत. कारण सध्या मेष राशीवाल्यांसाठी 2025 मार्चपासून शनीची 7.5 सुरू झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला पहिलं चरण सुरू झालेलं आहे. तर हे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगत होते, हे मेष राशीवाल्यांनी नक्कीच अनुभवलेलं असणार आहे मागील वर्षामध्ये. बरोबर आता 1 वर्ष झालेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये असंच काहीतरी घडलेलं असणार आहे 100%. जर असं काही घडलेलं असेल तर लगेच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, की नेमकं तुमच्यासोबत कोणकोणत्या गोष्टी बदलल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत. तर तुमच्यासाठी शनीच्या 7.5चा पहिला टप्पा म्हणजेच पहिलं चरण सुरू झालेलं आहे. तुम्ही म्हणाल 7.5 तर 7 वर्षाची असते, मग हे पहिलं चरण म्हणजे काय? तर 7.5मध्ये पण 3 चरण असतात. पहिलं चरण, दुसरं चरण आणि तिसरं चरण. म्हणजेच पहिलं 2.5 वर्षाचा काल, पुन्हा दुसरा 2.5 वर्ष आणि पुन्हा तिसरं 2.5 वर्ष. तर आत्ता मेष राशीवाल्यांसाठी पहिलं जे 2.5 वर्षाचा टप्पा म्हणजे चरण सुरू झालेला आहे. नेमकं या चरणामध्ये काय होतं, हा पहिला टप्पा काय असतो ते आपण पाहणार आहोत आणि हा तुम्हाला असणार आहे मार्च 2025 पासून मेच्या अराउंड 2027 पर्यंत लक्षात ठेवा. आणि आत्ता तुम्हाला सध्या 2026मध्ये तुम्हाला बरंच काही अनुभवायला मिळालेलं असणार आहे शनीच्या 7.5चं. काही परिणाम असतील, वाईट परिणाम असतील किंवा काही चांगले परिणाम पण असतील. कर्मानुसार पण शनी महाराज फळं देत असतात. तर नक्कीच आता आपण पाहूयात की नेमकं पहिला टप्पा म्हणजे नेमकं काय आहे ते. आता शनीच्या 7.5चा पहिला टप्पा म्हणजेच पहा, मेष राशीच्या म्हणजेच तुमची जी चंद्र राशी आहे त्याच्यापासून शनी महाराज तुमच्या 12व्या स्थानावर असतात आणि 12वं जे स्थान आहे ते असते व्ययस्थान म्हणजेच खर्चाचं स्थान. मग त्यामुळं काय होतं, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अचानक खर्च वाढायला लागतात, मानसिक ताण वाढल्यासारखा वाटतो, अचानक वेगळे बदल सुरू होतात तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला एकटेपणा जास्त जाणवायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतील तुमच्यासोबत किंवा आता इथून पुढे सुरू होतील. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मेष राशीमध्ये शनी महाराज जे आहेत म्हणजे शनी ग्रह जो आहे तो नीचेचा असतो आणि त्यामुळे तुम्हाला थोडेसे वाईट परिणाम असतील किंवा अशुभ परिणाम शनीचे तुम्हाला मिळत असतात किंवा तुम्हाला खूप परिश्रम, खूप कष्ट, खूप मेहनत करावी लागते काहीही अचीव करण्यासाठी. या 7.5 वर्षामध्ये तुमचे जे काही कर्म असतील पास्टमध्ये केलेले किंवा जे काही तुम्हाला भोग भोगायचे असतील ते ह्या 7.5 वर्षामध्ये शनी महाराज तुमच्याकडून सर्व काही करून घेत असतो. आणि विशेष करून मेष राशीमध्ये शनी महाराज नीचेचे असल्यामुळे तुमच्या जीवनावर काही जे निगेटिव्ह परिणाम असतात ते परिणाम नेमके कोणते असतात तर बघा, शनी महाराज तिथे असल्यामुळे त्यांचं जे संतुलन आहे ते असंतुलित होत असतं, म्हणजे त्यांचं संतुलन बिघडतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही निर्णय घेत असतात ते निर्णय कधी कधी चुकीचे होतात, मग त्यामुळे त्यांचे परिणाम पण तुम्हाला चुकीचे किंवा नुकसान तुम्हाला सहन करावं लागतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही काही अविश्वसनीय किंवा वाईट लोकांवर विश्वास ठेवायला लागतात, तुमचे निर्णय चुकायला लागतात, तुम्ही डिसिजन मेकिंग व्यवस्थित करू शकत नाहीत, आयुष्यामध्ये द्विधा मनस्थिती खूपच राहते आणि विशेष करून प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय तुमचे चुकतात. मग ते आर्थिक असू दे, पर्सनल असू दे, कामाच्या ठिकाणी असू दे, निर्णय चुकतात. आणि रिझल्ट याचा काय मिळतो तर तुम्ही मेहनत खूप करत असता परंतु पाहिजे तसं फळ तुम्हाला मिळत नाही. आणि हे जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे की येस, आमच्यासोबत असं घडत आहे. कारण प्रत्येक कुंडलीमध्ये शनी महाराजांचे काही शुभस्थाने असतात. जर त्या स्थानी शनी असतील तर तुम्हाला एवढे वाईट फळं मिळत नसतात. मग त्याच्यासाठी आपली कुंडली पण आपण अभ्यासावी लागत असते आणि त्यामुळे भिण्याचं पण एवढं कारण नाही आहे. आता मागील काही वर्षामध्ये तुम्ही अनुभवल्या असतील गोष्टी की खर्च अचानक वाढलेले आहेत, काही गोष्टी अचानक संपायला लागलेल्या आहेत, काही नाती तुटत चाललेली आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही गेलेल्या आहात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या,
जुनं संपल्याशिवाय कोणतीही नवीन गोष्ट सुरू होत नाही आणि शनी महाराज इथे तुम्हाला पूर्णपणे रिकामं करत आहे. जे तुम्हाला योग्य आहे तेच तुम्हाला मिळणार आहे आणि जे अयोग्य आहे ते तुमच्या जीवनातून जाणार आहे पूर्णपणे. कामाच्या ठिकाणी, नोकरीमध्ये कन्फ्युजन राहिलेला असणार आहे तुम्हाला. काही झोपेचे प्रश्न तुम्हाला त्रास दिलेले असतील. रिलेशनशिपमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यामध्ये अंतर वाढलेलं असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींना पण तुम्ही सामोरं जात असणार आहात सध्या. आणि विशेष करून सध्या तुम्हाला एकच गोष्ट मनामध्ये येत आहे आणि ती म्हणजे तुम्हाला सतत असं वाटत आहे की तुम्ही एकटे पडत आहात. मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणीही नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे किंवा असं तुम्ही विचार करत आहात. नक्की असं असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. लगेचच कमेंटमध्ये मला तुम्ही सांगा की येस, आम्ही ही गोष्ट अनुभवत आहोत सध्या. परंतु भिवू नका, कारण ह्या गोष्टीमधूनच शनी महाराज तुम्हाला खूप मजबूत बनवत आहे. जो माणूस स्वतःला जिंकतो तोच सगळ्या जगाशी लढायला तयार असतो. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही विशेष करून मेष राशीचे आहात, लढवय्ये स्वरूपाचे आहात आणि यामध्ये तुम्हाला शनी महाराज अजूनच जास्त बळकट करत आहेत. 7.5 ही तुम्हाला संपवायला आलेली नाही आहे, तर तुमच्यामधील एक वेगळंच गुण बाहेर काढायला आलेली आहे किंवा तुम्हाला पॉलिश करायला आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता 2026मध्ये नेमकं शनी महाराज तुमची कशी परीक्षा घेणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. लक्ष देऊन ऐका. जानेवारी ते मार्च या टप्प्यामध्ये किंवा या काळामध्ये तुमच्यातील मानसिक ताण खूप वरच्या टोकाला जाणार आहे, खूप वाढणार आहे. प्रत्येक कामामध्ये अडथळे पण येतील. तुम्ही स्वतःवरच डाऊट घ्यायला सुरुवात करणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी 100% घडणार आहेत. परंतु तुम्ही जरी स्वतःवर शंका घेतली तरी इथेच तुमची खरी परीक्षा सुरू होत आहे आणि इथेच तुमची खरी ताकद तयार होत आहे. नंतर एप्रिल ते ऑगस्ट 2026चा जो काळ आहे याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा झाल्याचे दिसून येणार आहे, कारण पहिल्या टप्प्याचा मध्य असणार आहे. मनासारखे हळूहळू परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. सोबतच भरपूर नवीन संधी पण तुम्हाला मिळणार आहेत. आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल या काळामध्ये नक्कीच. आता सप्टेंबर ते डिसेंबर 2026चा जो काळ आहे या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्थिरता यायला लागणार आहे आणि प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी वाढणार आहे. फायनान्शियल कंट्रोल सुरू होईल. आता आपण 2026 हा तुमच्यासाठी कसा असणार आहे 7.5च्या दृष्टीने हे पाहूयात. आणि ही आहे पहिल्या टप्प्याची शेवटची सुरुवात. तुम्ही मेंटली पूर्णपणे बदललेले असणार आहात. मेंटली स्ट्रॉंग असणार आहात, प्रॅक्टिकली मॅच्युअर्ड असणार आहात आणि विशेष करून इमोशनली डिटॅच्ड असणार आहात. आणि हाच तो काळ आहे जो तुम्हाला तोडत नाही तर घडवत आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च वाढणार आहेत, सेविंग कमी होणार आहे आणि फायनान्शियली तुम्ही इम्बॅलन्स असणार आहात आणि विशेष करून अनएक्सपेक्टेड लॉसचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी अंतर वाढणार आहे. रिलेशनशिप तुटण्याची पण शक्यता आहे, ब्रेकअप होण्याची शक्यता आहे, गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी या 7.5च्या पहिल्या चरणामध्ये होऊ शकते, तरी काळजी घ्यावी. विशेष करून मानसिकरित्या तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची सतत चिंता राहणार आहे, भीती राहणार आहे, एकटेपणा जाणवणार आहे आणि प्रत्येक गोष्टीचं ओव्हरथिंक तुम्ही करणार आहात. मग या गोष्टीपासून तुम्ही कसं बचाव कराल स्वतःचा याची तुम्ही काळजी घ्यावी. करिअरच्या दृष्टीने जॉबसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर थोडासा डिले तुम्हाला मिळणार आहे. जॉब लगेच तुम्हाला मनासारखा मिळणार नाही. करिअरमध्ये ग्रोथ जशी पाहिजे तशी होणार नाही आहे आणि विशेष करून कामाच्या ठिकाणी डिससॅटिस्फॅक्शन राहणार आहे. एखाद्या वेळेस नोकरी बदलण्याचा पण विचार कराल किंवा नोकरी तुम्ही बदलाल पण या काळामध्ये. आता विशेष करून पहिल्या चरणामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे काही गोष्टींची. त्यामधील पहिली गोष्ट आहे की तुम्हाला लगेचच कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आहे. मग ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असू दे, घरामध्ये असू दे किंवा घराबाहेर असू दे. पैशांचा चुकीचा वापर तुम्हाला टाळायचा आहे. शॉर्टकटनी कोठेही पैसे जर मिळवायचा प्रयत्न केला तर नुकसान होणार आहे, हे निश्चित आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक वेळी शांत राहायचं आहे, प्रतिक्रिया द्यायची नाही. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये प्रतिक्रिया नाही द्यायची आणि कोणतेही महत्त्वाचे निर्णय रात्री घ्यायचे असतील तर ते शक्यतो टाळा.
कारण नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. आता जर आपण शनी महाराजांना शांत करण्यासाठी काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यामध्ये हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील किंवा संपून जातील असंही म्हणू शकते. तर काही उपाय मी सांगत आहे, पण ते उपाय जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मनासारखे परिणाम मिळणार नाहीत. ते तुम्ही मनापासून जर केला तर नक्की तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळतील. तर ते उपाय आहेत: दर शनिवारी शनीच्या मंदिराला जाऊन शनीची उपासना करणे, काळ्या तिळाचे दान करणे, शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करा, गरिबांना मदत करा आणि हनुमानाची उपासना करा. याच्यामुळे जो काही प्रभाव आहे तो कमी होईल. आणि विशेष करून मेष राशीचे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांनी लगेचच सुरू करावेत, कारण तुमच्या राशीमध्ये शनी महाराज नीचेचे असल्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो आणि नक्कीच तुम्ही सध्या त्रास अनुभवत आहात, मला माहिती आहे. तर तुम्ही लगेचच उपाय सुरू करा, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या विरुद्ध घडत आहेत त्या तुमच्या बाजूने घडायला सुरू होतील. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही जी 7.5चं पहिलं चरण आहे किंवा सुरुवात आहे, हा जो काळ आहे हा तुमच्यासाठी वाईट काळ नाही आहे. हा तुम्हाला पॉलिशिंग करण्याचा काळ आहे किंवा तुम्हाला ट्रान्सफॉर्म करण्याचा काळ आहे असं तुम्ही म्हणू शकतात. याच्यामधून तुम्हालाच नवीन असं सापडणार आहात. तर तुम्हाला आता ही जी मी माहिती दिलेली आहे ती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्ही नेमकं काय अनुभवत आहात ते पण तुम्ही मला नक्कीच सांगू शकतात. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला पर्सनल कुंडलीबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, विश्लेषण हवं असेल तर नक्कीच मला खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. विशेष करून जे कोणी तुमचे मेष राशीचे तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील त्यांना तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल किंवा त्यांनाही या गोष्टीचं किंवा या माहितीचा त्यांच्या जीवनामध्ये उपयोग नक्कीच होणार आहे. तर आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.